ही गाड़ी नहीं है। दीपक भाई केसरकर सध्या विद्यमान आमदार तसंच माजी शालेय शिक्षण मंत्री सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। विनंती असेल मुख्य मान्यवर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि अगदी काही वेळातच या ठिकाणी पूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। या संपूर्ण सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत। थेट प्रसारणाच्या माध्यमातून आपण बघतो आहोत। देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नारायणराव राणे साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब, तसंच निलेश राणे साहेब, दीपक भाई केसरकर साहेब, बांधकाममंत्री माननीय शिवेंद्र साहेब, सर्व मान्यवर, निलेश राणे साहेब, सर्व मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत। पूजनाच्या कार्यक्रमाला रामसुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली महाराजांच्या पुतळ्याची मूर्तीची 60 फूट उंची आहे, तलवारीसह 83 फूट उंची आहे आणि जमिनीपासून संपूर्ण रचना 93 फूट उंच आहे। पुतळ्याचे किमान आयुष्मान 100 वर्ष आहे आणि या ठिकाणी रुबाबात योद्धा भूमिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी दिमाखात उभा आहे आणि त्याचे सगळेजण आपण साक्षीदार आहोत। हा अभिमानाने भरलेला क्षण आपल्या कॅमेरामध्ये आणि मनामध्ये कैद करण्यासाठी सगळेच जण उत्सुक होतो। या ठिकाणी मंत्री महोदय, मुख्यमंत्री साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासमोर
निमित्त निकल रहे हैं शायद पूछना पड़ेगा भाई। जन्म जिजाऊ पोटी शिवराया तुम्हा आमचे प्रणाम कोटी कोटी निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज अतुल्य शौर्याची गाथा यांच्या चरणी आदराने झुकतो माथा जाणता राजा इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे छत्रपती आदरणीय मुख्यमंत्री साहेब बूम दे तेरे को दिया ना भाई हत्या कर रहा है कुलकर्णी जी ओके हां माहिती आहे नाही लावलं हे लावलं थांब नको अजीत यहाँ पे आ रहे थे सामने से अजीत सामने से आ रहा। मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे। मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत सन्मान केला जातो आहे। त्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिलं जात आहे। अरे पण आता सरांनी माईक या सिंधुभूमीमध्ये या सिंधुदुर्ग नगरीच्या लाल भूमीमध्ये यथोचित सन्मान चेक कर म्हणून त्याला लगेच पहिला डीजे लावलं मी बोल तो वडा लावतो यार सरांनी माईक घेतलं तरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा असं सांगत या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ही मानवंदना दिली आणि अभिमानानं तेजाळणाऱ्या या क्षणाचे साक्षीदार झालो। मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या लाल भूमीमध्ये या किल्ले राजकोट येथे पूजन आणि दर्शन घेतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सर्व मंत्री महोदयांचं माननीय
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सर्व मंत्री महोदयांचं, मान्यवरांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम समापन झालेला आहे. मंत्री महोदय, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत सर्व मान्यवर पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत. हा सुंदर नजारा छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धभूमीमध्ये असणारा हा पुतळा आहे. तो नक्कीच आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये इतिहासाच्या पानावर, मनाच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी अधिराज्य केलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा निरंतर आपल्या मनामध्ये तशीच उजळली जाणार आहे. हे सगळेजण, आपण सगळेजण साक्षीदार झालो. अभिमानानं तेजाळणारा हा क्षण, आनंदानं तेजाळणारा हा क्षण आपल्या मनामध्ये कैद केला आणि मान्यवरांनी सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या प्रित्यर्थ आपल्या सर्वांचे तसेच मान्यवरांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन आणि पूजन समारंभाचा हा कार्यक्रम या ठिकाणी समापन झाल्याची घोषणा करतो. आपल्या सगळ्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शिवछत्रपती महाराज यांचं हे विराट रूप आहे. ते आता येणाऱ्या पर्यटकांसाठी, शिवप्रेमींसाठी आणि तमाम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसाठी या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे, पूजन केलेलं आहे आणि या शानदार सोहळ्याची सांगता झालेली आहे. या प्रित्यर्थ आपण सगळे माध्यम प्रतिनिधी सगळेजण उपस्थित राहून, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच सिंधुदुर्गवासियांनी हा सोहळा आपल्या याची देही याची डोळा अनुभवला आणि इतिहासाचे एक साक्षीदार झालो. ड्रोनच्या कॅमेरामध्ये दिसत असणारं हे विहंगम दृश्य, निळा सागरी किनारा, सागराचा रुबाब आणि या रुबाबामध्ये उभा असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धभूमिकेमध्ये असणारा हा पुतळा नक्कीच आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये प्रेरणा देईल या आशावादासह या ठिकाणी या कार्यक्रमाचं समापन झाले असं मी अलेश पवार जाहीर करतो. पुनश्च एकदा तमाम नागरिकांचे, प्रशासनातील सर्वांचे या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आपले हात राबवले, ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मला खूप आनंद आहे की आज हा पुतळा पाहायला मोठा पुतळा, भारताचा सगळ्यात मोठा पुतळा आज उभारला गेला आणि आज सीएम आणि डिप्टी सीएम आणि इतर सगळेजण येऊन इथे उद्घाटन करून गेले. त्यांनी खूप अप्रिशिएट केलं की पुतळा खूप छान झाला. आम्हाला आनंद आहे की आमच्या हातून हे काम घडलं आणि मी धन्यवाद देतो सगळे मालवणचे राहणारे लोक ज्यांनी आमचा सहयोग केला. कारण ट्रक येत नव्हती, त्यांनी त्यांची बाउंड्री वॉल तोडायला लागली, काहींचे छप्पर काढायला लागले आणि त्यांनी परवानगी दिली आणि मी ते करून केलं. मालवणवासींना खूप खूप धन्यवाद. शिवसृष्टीबाबत आपण काय केलं? ही आता इतकी चांगली जागा आहे, तर इथे जी बाजूला जागा आहे मला कळलं की इथे पण गव्हर्नमेंट एक्वायर करणार आहे आणि ते शिवसृष्टी बनण्याचा एक प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये मी त्याचं डिझाईन करून देणार आहे की कसं असावं. काम केव्हा सुरू होईल? अजून आणखी 1 महिना 2 महिना जेव्हा एक्वायर होईल जागा. थँक्यू. असे ब्रॉन्झ जे आहे ते 5000 वर्षापूर्वी तिथे मोहनजोदडोच्या वेळेचे मूर्त्या मिळाल्या ते सगळे ब्रॉन्झचे होते आणि ते 5000 वर्ष जुनी सांगितलं. त्या दृष्टीने ब्रॉन्झची लाईफ तर 5000 इयर्सपर्यंत आहे, म्हणजे ब्रॉन्झ खराब नाही होत. दुसरं त्याचं लोखंड जे आहे तेही आम्ही खूप स्ट्रॉंग मटेरियल वापरले जे आहे ते आम्हाला रेकमेंड केलं आणि शिवाय याचं फाउंडेशनसुद्धा स्पेशल प्रकारचं करून खालून सगळे आमचे मेंबर जे आहेत मेन ते खालून आणलेले साधारण 20 सगळ्यांना आणि अजून पण पुष्कळ मोठे मोठे पुतळे आम्ही करतोय, ते प्लॅनिंग मध्ये आहे. तर भविष्यात पुष्कळ मोठे मोठे पुतळे
आहे